चला, आज आपण श्री तुळजापूर वासनी देवीच्या माहितीचा एक थोडक्यात आढावा घेऊया. तुम्ही म्हणाल, तुळजापूर म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक. बरोबर, पण खरं तर हे फक्त एक मंदिर नाहीये. इथे ना देवीची कथा, निसर्ग आणि काही खास सामाजिक परंपरा इतक्या सुंदर रीतीने एकत्र येतात ना की ते पाहण्यासारखं आहे. तर पहिली गोष्ट, देवीची आख्यायिका इथल्या भूगोलाशी कशी जोडलेली आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे. असं म्हणतात की देवीचे 9 अलंकार 9 वेगवेगळ्या ठिकाणी पडले आणि याच ठिकाणांना 9 गुणसंपन्न साक्षी असं म्हटलं जातं. गंमत म्हणजे याच 9 ठिकाणांवरून तुळजापूरला येणारे 9 प्रमुख पालखी मार्ग ठरलेले आहेत. म्हणजे बघा, श्रद्धा आणि भूगोल यांची काय मस्त सांगाड आहे. दुसरी खास गोष्ट आहे इथली तीर्थयात्रा. ही काही साधीसुधी यात्रा नाहीये. ती घनदाट जंगल आणि डोंगर रांगांमधून जाते आणि या मार्गांवर भाविकांसाठी खास खांबे आहेत. जसं की वल्ली बैठक्स म्हणजे पवित्र झाडांखाली बसण्याची जागा आणि ओट्टा पठार म्हणजे पायऱ्यांच्या मार्गावर विश्रांती घेण्यासाठी एक खास ठिकाण. अशी रचना फक्त आणि फक्त तुळजापूरमध्येच दिसते. आणि तिसरी आणि सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे इथल्या परंपरा. ओके, देवीची मूर्ती ग्रॅनाइटची आहे, तिला 8 हात आहेत, हे तर ठीक आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की इथले मुख्य पुजारी ब्राह्मण नाहीत, तर मराठा भोपे समाजाचे आहेत. आणि एवढंच नाही, मंदिराच्या आवारात असलेल्या आदिमाया आणि मातंगी देवीच्या मंदिरांचे पुजारी महार समाजाचे आहेत. यातूनच इथली सर्वसमावेशक परंपरा किती जपली जाते हे दिसतं. थोडक्यात काय, तर तुळजापूर म्हणजे केवळ एक शक्तिपीठ नाही, तर एक असं जिवंत ठिकाण आहे जिथे देवीची कथा तिथल्या भूगोलात मिसळून जाते आणि सामाजिक एकतेची परंपरा आजही जपली जाते.